श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाज या यूट्यूब चॅनलवर. 13 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार. या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मात खूप श्रेष्ठ व पवित्र हा मानला गेला आहे. बघा, या महिन्यात तुम्ही जपतप करा किंवा मग काही दान धर्म केलेत किंवा मग कुठली पूजा वगैरे केली किंवा कुठली सेवा केली तर याचे हे फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळते व भगवान शंकरांची कृपा देखील आपल्यावर होत असते. आज आपण बोलणार आहोत दान धर्माविषयी की दान धर्म आपण कुठला करायला हवा. मागच्या व्हिडिओत पण बोलली होती आणि आताही तेच बोलेल की दान धर्माला कुठला दिवस ठेवू नका. तुम्हाला जेव्हा पटेल तेव्हा तुम्ही गरजू व्यक्तींना, ज्यांना खरंच गरज आहे ना, त्याच व्यक्तींना दान करा. नाहीतर तुम्ही दान अशा व्यक्तींना म्हणजे जर देत असणार की त्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत, मग त्या दानाला देखील महत्त्व नाही राहत, कारण त्या व्यक्तीला त्या दानाची किंमतही कळत देखील नाही. त्यामुळे दान देताना अशा व्यक्तीला करा की ज्याला त्याची गरज आहे. तुम्ही सोमवारी किंवा शनिवारी काळे तीळ हे देखील दान देऊ शकता किंवा मग तांदूळ देखील तुम्ही दान देऊ शकता. त्यानंतर डाळी साडी म्हणा किंवा मग अन्न म्हणा. अन्न हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कोणाची जठराग्नी शांत करणं हे सगळ्यात म्हणजे खूप पुण्याचं काम आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे अन्न देखील देऊ शकता, जसं पाववडा म्हणा किंवा मग म्हणजे जसं तुम्ही मंदिरात मिठाई वगैरे ठेवणं म्हणा. म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे यानुसार दान करा, आपल्या ऐपतीनुसार म्हणजे दान करा. मी खरंच सांगते, म्हणजे असं नाही की कोणी काय दान करत आहे तर आपण मग कमीपणा करायचा आणि दान नाही करायचं. नाही, आपली जशी ऐपत राहिली ना आपण त्या पद्धतीने. पण श्रद्धा मॅटर करते. तुम्ही साधी टॉफी जरी दिली ना कोणाला तरी ते दान म्हणजे मनापासून जर केले ना ते श्रेष्ठ दान असेल. बघा, तुम्ही मंदिरात आसन देखील दान देऊ शकता. त्यानंतर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये कलश देखील देऊ शकता. तुम्ही गुळाचं देखील दान देऊ शकता. गुळाचं दान हे तुम्ही जर सोमवारी दिलं तर अतिउत्तम किंवा मग इतर दिवशी जरी देऊ शकता. गुळाचं दान केल्याने काय आहे की आपले काही फॅमिली मेंबर्स आहे त्यांच्या मनात जर आपल्याविषयी कटुपणा जर आला असेल तर तो कटुपणा दूर होईल व आपल्यामध्ये गोडवा निर्माण होईल. त्यामुळे देखील आपण याचं गुळाचं हे दान देऊ शकतो. बघा, आपण एका ठिकाणी दान करतोय आणि आपली ही जी वर्तणूक आहे ही आपल्या घरच्यांशी जर चांगली नाही तर त्या दानाला काहीच अर्थ नाही आहे. म्हणून आधी आपली वर्तणुकीकडे देखील लक्ष द्या. बघा, काही लोक आहे ना, जे म्हणजे आपले जे आईवडील आहेत ना, आईवडिलांच्या भावना खूप काही जास्त पटीने दुखावतात व बाहेरच्यांना, मित्रांना म्हणा किंवा मग बाहेर दान धर्म खूप करता. अशा दानाला काय अर्थ हो, जर तुम्ही घरच्या आईवडिलांचा मान सन्मान देत नाही आहे, त्यांच्या गरजा पूर्ण करत नाही आहे, त्यांच्या भावना दुखावताय, त्या दानाला काहीच अर्थ नाही. तुम्ही दान नाही दिलं ना तरी चालेल, पण आपल्या घरच्यांचं कधी मन दुखावू नका. म्हणजे मी तरी म्हणेन की निदान आईवडिलांचं तरी नका दुखू. खरंच सांगते, आईवडिलांचं करणं म्हणजे खरंच सांगते खूप भाग्याची गोष्ट असते, खूप. म्हणून म्हणजे काहीच तुम्हाला नाही देता आलं ना आईवडिलांना, काही नका देऊ वाटलंच, पण निदान त्यांच्याशी 2 शब्द हे गोडीने जरी बोलले ना तरी आईवडिलांचं मन खूप असं भारावून जातो की आपले जे मुलं आहेत ते आपल्याशी व्यवस्थित छान बोलतात. ह्यातच आईवडिलांना खूप बरं वाटतं, खूपच छान. म्हणून ना तुम्ही आईवडिलांचं खूप करत जावं. पूजा पाठ तुम्ही मंदिरात नका जाऊ, पूजा पाठ नका करू, कुठलीच सेवा करू नका, काहीच करू नका. पण ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे ना त्या आईवडिलांची काळजी करा, त्यांची केअर करा, त्यांच्याशी बोला, वेळात वेळ काढा. बघा, आता एवढी बिझी लाईफस्टाईल आहे त्यामुळे कोणालाच वेळ नाही राहत, पण आपल्या आईवडिलांसोबत तुम्ही आठवड्यातनं एक वार काढा. रविवार तो सगळ्यांना सुट्टी असते. आपल्या आईवडिलांना वेळ देत चालावं. तुम्ही दान धर्म नाही केला तरी चालेल, तुम्ही तुमच्या आईवडिलांशी जर प्रामाणिकपणे वागलात ना, त्यांना वेळ देत गेलात, त्यांची काळजी घेत गेलात, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे, सगळ्यात श्रेष्ठ पुण्य आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.